श्री स्वामी समर्थ. तर नागपंचमी साजरी करण्यामागे ऐतिहासिक काही कारणे आहेत. हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो. 5 युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता. सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागस्वरूपात दिसला, तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचे मी सदैव रक्षण करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करत असते. तर नागपूजनाचे महत्त्व काय आहे? नागातील श्रेष्ठ जो अनंत तोच मी, अशी गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवानांनी विभूती सांगितलेली आहे. अनंत वासुकी शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रकम तक्षकम कालीय तथा. अर्थ: अनंत वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा 9 जातींच्या नागांची आराधना करतात. त्यामुळे सर्प भय उरत नाही आणि विषबाधा देखील होत नाही. तर नागपंचमीच्या दिवशी उपवास का करत असतो आपण? त्याचे असे महत्त्व आहे की सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता. त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. तिला म्हणजे ती शोकसागरात बुडाली. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. भावाला आयुष्य लाभावे, चिरंतन आयुष्य लाभावे आणि अनेक आयुधांची प्राप्ती व्हावी आणि प्रत्येक सुख म्हणजे दुःखातून संकटातून यातून तारला जावं, हेही एक कारण आहे उपवास करण्याच्या पाठीमागचं. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास भावाला 75% त्याचा लाभ होतो आणि त्याचे रक्षण होते म्हणजे होतेच. नागपंचमीच्या दिवशी सर्व स्त्रिया झोका खेळत असतात. त्याला सुद्धा खूप मोठं कारण आहे. सत्तेश्वरीचा भाऊ सत्तेश्वर हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी त्याचा मृत्यू झाला होता. सत्तेश्वरीला तिचा भाऊ नाग स्वरूपात दिसला, तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरीला नागराज दिसला नाही, तेव्हा ती रानात सैरावैरा भटकू लागली आणि शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपामध्ये समोर येऊन सत्तेश्वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडाच्या फांद्यावर झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. झोका खेळण्यामागील उद्देश असतो, जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो तसा भावाच्या आयुष्यातील सर्व अडचणी, दुःख खाली येऊ देत. या दिवशी आपल्याला कापणे, चिरणे, तळणे या क्रिया निषिद्ध करण्याचे कारण, कापणे, चिरणे आणि तळणे या प्रक्रियातून रज तमाशी संबंधित इच्छालहरी म्हणजेच देवताजन्य इच्छालहरींच्या कार्याला अवरोध करणाऱ्या लहरी वायुमंडलात उत्सर्जित होतात.